डाएट करणं एवढं डिफिकल्ट का असतं? म्हणजे डाएटमध्ये हेच काय की सकाळी तुम्ही उठून लूक वॉर्म वॉटर प्या. असं का नसतं की सकाळी उठल्या उठल्या 2 वडापाव खा. आणि मी किती पण ठरवलं त्यावेळेस माझ्या इंस्टाग्राम फीडवरती आणि माझ्या मनात सगळीकडे माझ्या खाण्याचे आयटम्स फिरत असतात. तसं आता सीझनल फेवरेट चाललंय माझा मोमो. एवढे मोमो यायला लागले, हिथून एक मोमोचा वार व्हायला लागला, इकडून एक मोमोचा वार, इकडून एक मोमोचा वार. डाएटला मटण चालत नाही, चिकन खायचं. हाव इफ माय ओनली प्रेफरन्स इज मटन. हाव एक तर चहा विदाऊट शुगर कसा पाहिजे माणसाने? चव असते का त्या चहाला? एक्झाम्पल, माझ्यासमोर जेव्हा मोमो येतात तेव्हा असं मला वाटतं की मी वजन कोणासाठी कमी करते आहे, स्वतःसाठी का ह्या समाजासाठी? आणि एक मोमोमध्ये समजा 50 कॅलरी असतील तर मी समजा त्या मोमोमधला एक घास खाल्ला तर मग माझ्या तर पोटात जातील एक 10-15 कॅलरीज. म्हणजे अजून पण मी डेफिशिएटमध्ये आहे असं म्हणत मी पूर्ण प्लेट संपवते त्या मोमोजची. अशा डायटिशियनच्या शोधमध्ये मी आहे जी मला म्हणणार की तू उठल्यावरती 2 मोमो खा, लंचला 1 वडापाव 1 मिरची बरोबर खा आणि 4 कप चहा चालेल तुला दिवसाला.